नमस्कार मित्रांनो, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे ज्या काही सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याबाबतचा जी.आर. महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे, तर तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तुम्ही यामध्ये स्क्रीनवर पहा, जे मी फेस कॅम दाखवत आहे त्यामध्ये न पाहता तुम्हाला स्क्रीनवर काय दाखवलेलं आहे ते पहा। या जी.आरमध्ये सांगण्यात आलेला आहे, हा जी.आर निघालेला आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये 5 जून 2026चा हा जी.आर आहे आणि यामध्ये काही सवलती लागू केलेल्या आहे, ज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू करण्याबाबतचं, ज्यामध्ये मराठा जे आंदोलक आहे मनोज जरांगे पाटील यांनी यामध्ये निवेदन केले होते। यामध्ये त्यांनी परत उपोषणाला सुरुवात केली होती, त्याबाबतचा हा जी.आर आलेला आहे। चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्या सवलती आपल्याला शासन निर्णयात देण्यात आलेल्या आहे। या प्रस्तावनेमध्ये न पाहता आपल्याला यामध्ये शासन निर्णयात देण्यात आलेला आहे। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास व प्रवर्गाच्या धर्तीवर सर्व शैक्षणिक व सवलती सोयी सुविधा देण्याच्या कार्यवाही व योजनाची अंमलबजावणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च तंत्रज्ञान विभाग, म्हणजे जे काही विभाग आहे त्यांच्यामार्फत सुविधा यामध्ये लागू होत आहे। वैद्यकीय शिक्षण विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत, तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग व नियोजन विभाग इत्यादी प्रशासकीय विभागांना खालीलप्रमाणे करावी। म्हणजे ही काही त्यांना सुविधा देण्याचा यामध्ये त्यांनी मागणी केली आहे। यामध्ये हे जे आता जी.आर. आहे या विभागांना सुद्धा पाठवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये त्यांना शालांत परिशोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी। जसे ओबीसी संवर्गाला आहेत त्याच पद्धतीचे यामध्ये त्यांना पण लागू करण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आहे मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली मोटार वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना नियोजन विभागाने सारथी संस्थेमार्फत राबवण्यात यावी। ही सुद्धा यामध्ये सवलत त्यामध्ये देण्यात आलेली आहे, जसे ओबीसी प्रमाणे। त्यानंतर इतर मागास प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी, याबाबतचा जी.आर. आहे। यामध्ये त्यांनी घोषणा केली होती, पण आता त्यांनी लागू करण्यात यावी अशी माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे यामध्ये जे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण, म्हणजे यामध्ये ITI त्यांच्यामार्फत सुद्धा जे काही यामध्ये योजना ओबीसीला लागू आहेत त्याच यामध्ये मराठा समाजाला सुद्धा लागू करण्यात यावं असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। ज्यामध्ये प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, कौशल्य रोजगार आहे, उद्योजकता आहे, नाविन्य विकास विभाग आहे, यांना हे राबवण्याचं यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या 16 बाबीच्या प्रतिपूर्ती करण्यासाठी जी काही योजना राबवत आहे तशीच यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करावी। त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यातील अनुदानित, विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेली योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने करावी। तसेच नंतरची कोणती योजना आहे, ज्यामध्ये इतर शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी जे काही पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असतील, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर 1.8 नंबरचा मुद्दा आहे, रिक्त राहिलेल्या जागावर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या स्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सुद्धा लागू करण्यात याव्या अशी माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे। त्यानंतर भविष्यात जे काही नंतर शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा इतर मागास प्रवर्गात लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करता येतील त्या सर्व शैक्षणिक सुविधा व सोयी सुविधा यामध्ये मराठा समाजाला लागू करण्यात याव्या। त्यानंतर अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता हा जी.आर. आहे, पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील। तसेच यामध्ये महाडीबीटी मार्फत जे काही आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात, इलेक्ट्रॉनिक्स आहे, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागात सूचना देण्यात आलेल्या आहे। म्हणजे यामध्ये सुद्धा त्यांना सुविधा मिळणार आहे। फक्त यामध्ये सुविधा दिलेल्या आहे, त्या आरक्षणाचं काय आहे प्रॉब्लेम आपल्याला माहीत नाही। त्यानंतर जे काही आता हे जे माहिती तुम्हाला सांगितलेली आहे एवढ्या सुविधा यामध्ये लागू केलेल्या आहे। ते 4 पेजेस आहे, तुम्हाला पाहिजे असेल PDF तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील। तुम्ही मला कमेंट्समध्ये सुद्धा यामध्ये जी.आर. म्हणून जर मला कमेंट्स केली तरी मी तुम्हाला ते पाठवून देणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, तेव्हा त्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला हा जी.आर. डाउनलोड करता येणार आहे। आणि नसेल करता येत तर तुम्हाला कशा पद्धतीने जी.आर. डाउनलोड करायचा हे पण तुम्हाला मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला, महत्त्वाचा वाटला का?
महत्त्वाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.